ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. गुड्स कॉस्टिंग 10,000 डिस्ट्रॉयड बाय अन ऍक्सिडेंट, इन्शुरन्स क्लेम नील. याच्यामध्ये आता ह्याची एंट्री काय होणार? 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. ₹10,000 will be credited to JV account. No entry will be made in the books of JV. 10,000 will be debited in the JV account. 8,000 will be credited in the joint venture as joint venture account. सो इथं बघा, इथं आपल्याला काय करायचं आहे, जॉईंट व्हेंचर अकाउंट मध्ये ऍडिशनल आपल्याला काय ट्रीटमेंट करण्याची इथं गरज नाही. ठीक आहे, ज्या पण काही वस्तू होत्या त्या डेबिटला आल्या असणार आहेत जॉईंट व्हेंचर अकाउंटच्या, ह्याच्या पुढे आपल्याला काय तिथं करायची गरज नाही. कळलं? जे काय होणार आहे, तुमचं जे जनरल P&L अकाउंट आहे, ट्रेडिंग P&L, त्याच्यामध्ये एंट्री होणार. कळलं? हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. आता ह्याच्यातलं कुठलं स्टेटमेंट ट्रू आहे ते आपल्याला सांगायचं. अशा प्रकारे पण क्वेश्चन येऊ शकणार आहे. देयर इज नो डिफरन्स बिटवीन JV अँड पार्टनर्स. कन्साइनमेंट अँड JV इज सेम. ठीक आहे. देयर इज नो सेपरेट अकाउंट फॉर जॉईंट व्हेंचर अँड इन केस ऑफ जॉईंट व्हेंचर द नंबर ऑफ थर्ड पार्टी इज नन ओनली. आता ह्याच्यामध्ये हा क्वेश्चन मला जरासा प्रॉब्लेमॅटिक वाटालाय. कळलं काय? बघा, पहिलं ऑप्शन, पहिले जे वाक्य आपल्याला दिले ऑप्शन 1 मध्ये ते तर चुकीचं आहे, ते फॉल्स सेंटेन्स आहे. दुसरं पण फॉल्स आहे, कन्साइनमेंट अँड JV सेम आहे काय? नाही. तिसरं कसं आहे, डिपेंड आहे. आपण कुठली मेथड फॉलो करावले त्याच्यावर डिपेंड आहे. आपल्याला ऍक्ट म्हटले, सॉरी, देयर इज नो सेपरेट ऍक्ट फॉर अ जॉईंट व्हेंचर. मग बरोबर आहे, जॉईंट व्हेंचर साठी सेपरेट ऍक्ट कुठला नाही आहे. दिस स्टेटमेंट इज ट्रू. ऑप्शन 3 येणार आहे. कळलं? मला ते अकाउंट वाटलं, सॉरी. Next, which of the following accounts are maintained in joint venture when the separate set of books are maintained? All of the above. आपण आत्ताच रिवाइज केलं ना ते. जॉईंट व्हेंचर अकाउंट, जॉईंट बँक अकाउंट आणि को व्हेंचर अकाउंट. राईट. नेक्स्ट, इफ को व्हेंचर टेक्स अवे गुड्स अंडर मेमोरंडम JV मेथड, देन ही विल डेबिट द गुड्स इन हिज बुक्स टू. डेबिट कुठला अकाउंट होणार आहे? कुठलं? ठीक आहे, ती म्हणाल्या परचेस अकाउंट डेबिट होणार आहे. आणि कोण आहे? आणि कोणाचं काय आन्सर आहे? आन्सर स्वतः सांगायचा, आन्सर बघून नाही सांगायचं, मग त्याला काय अर्थ नाही. कुठली मेथड आहे? आपण जे सिक्वेन्स आयडेंटिफाय केलाय, थर्ड मेथड आहे, सेकंड आहे का फर्स्ट आहे? कुठले? थर्ड मेथड आहे. बरोबर आहे का? मेमोरेंडम जॉईंट व्हेंचर अकाउंट म्हटलं की कुठली मेथड असणार आहे? थर्ड मेथड असणार. एवढं लक्षात ठेवा. काय काय विद्यार्थ्यांचा प्रश्न असते, सर ती मेथड कुठली आहे, आम्हाला कसं ओळखायचं? प्रॉब्लेमवर न ओळखायचं. प्रत्येक वेळेस तुम्हाला असं सांगणार नाहीत ना, ती प्रत्येक वेळेस ती तुम्हाला असं सांगणार नाहीत ना, हे बघा ही सेकंड मेथड आहे बघा या पानावर दिलेली, असं नाही सांगणार. थर्ड मेथड आहे. कसं ओळखलं? मेमोरेंडम JV अकाउंट. मेमोरेंडम JV अकाउंट मध्ये कसं असते, आपण आत्ताच बघितलेलं आहे. प्रत्येक को व्हेंचरर जॉईंट व्हेंचर विथ अदर को व्हेंचर अकाउंट बनवते, जे पर्सनल अकाउंट असते. आता इथं काय घेतले, कुणी जर वस्तू घेतली ते स्वतःच्या बुक मध्ये काय करणार, त्याचा स्टॉक वाढला ना, मग परचेस केल्यासारखं झालं. ते गुड्स अकाउंट किंवा स्टॉक अकाउंट किंवा परचेस अकाउंट काय करणार आहे, डेबिट करणार. कळलं? तो परचेस अकाउंट हे आन्सर असणार आहे आपलं. फॉर ओपनिंग जॉईंट बँक अकाउंट इन केस ऑफ सेपरेट सेट ऑफ बुक्स, कुठला ऑप्शन असणार आहे? व्हेंचर अकाउंट विल बी डेबिटेड अँड को व्हेंचर अकाउंट विल बी क्रेडिटेड असं म्हटले. जॉईंट बँक अकाउंट डेबिटेड, व्हेंचर कॅपिटल अकाउंट इज क्रेडिटेड. व्हेंचर कॅपिटल अकाउंट असं काय असते काय जॉईंट व्हेंचर मध्ये? नसते. जॉईंट बँक, आता हे बघा सिंपल आहे. असा क्वेश्चन जर परीक्षेत आला, आपल्याला माहित आहे जॉईंट बँक अकाउंट डेबिट होणार आहे, कारण जॉईंट बँक अकाउंट मध्ये पैसे आलेत ना. मग जे ऑप्शन मध्ये जॉईंट बँक अकाउंट डेबिट नाही ते तर वाचायचं पण नाहीत तुम्ही. ऑप्शन कुठला होतोय? मग सेकंड आणि फोर्थ होते. सेकंड ऑप्शन आपण बघितला, व्हेंचर कॅपिटल अकाउंट असं कुठला अकाउंट नसते, त्यामुळे फोर्थ ऑप्शन यायला पाहिजे. काय असणार आहे? जॉईंट बँक अकाउंट डेबिटेड अँड जॉईंट व्हेंचर अकाउंट विल बी क्रेडिटेड. एक सेकंड थांबा. नाही, ऑप्शन व्हेंचर कॅपिटल अकाउंट ऑप्शन बी यायला पाहिजे इथे ऍक्च्युली. पण व्हेंचर कॅपिटल अकाउंट म्हणण्यापेक्षा को व्हेंचरचा अकाउंट असते ना ते. बी येणार. काय झाले? आवाज येणं झालाय का ऑनलाईन मध्ये? म्यूट केलं मग. नाही बघा, सेकंड किंवा फोर्थ येणार आहे. पण आपण कसं असते, जॉईंट बँक अकाउंट फर्स्ट मेथड मध्येच असणार आहे फक्त. त्याच्यामध्ये एंट्री काय करतोय, जॉईंट बँक अकाउंट ओपन करायचं आहे, तर मग जॉईंट बँक अकाउंट डेबिट होणार
आणि कॅपिटल त्यांचं जे को व्हेंचरचं अकाउंट आहे ते क्रेडिट होणार. पण ऍक्च्युली कसं आहे सेकंड ऑप्शन सगळ्यात बरोबर वाटायला आहे, पण त्याच्यामध्ये पण एक व्हेंचर कॅपिटल अकाउंट असं दिले. पण ठीक आहे, तो ऑप्शन सेकंड आला पाहिजे, बी ऑप्शन आला पाहिजे. कळालं? समजलं? जॉईंट व्हेंचर अकाउंट नाही क्रिएट होणार आहे. समजलं का? जॉईंट बँक अकाउंट टू जॉईंट व्हेंचर ही एंट्री कधी येणार सांगा बघू. फोर्थ ऑप्शनची जी एंट्री आहे ती कुठलं ट्रान्झॅक्शन झाल्यावर येणार आहे? विचार करा 2 मिनिटावर. ठीक आहे, बघितलं काय ते ऑप्शन. कुठला क्वेश्चन होता? 82. ठीक आहे, सेकंडच म्हटले ना आपण, सेकंड यायला पाहिजे. त्यांनी काय दिले? हा फोर्थ विचारले. ठीक आहे, हा कुठल्या ट्रान्झॅक्शनची एंट्री फोर्थ वाली येणार सांगा. कॅश आणि बँकची इन्कम सेलची रक्कम रिसिव्ह झाल्यावर ती एंट्री येणार. सेलची रक्कम रिसिव्ह झाल्यावर पैसे कुठे रिसिव्ह होणार? बँक अकाउंट मध्ये. जॉईंट बँक डेबिट टू जॉईंट व्हेंचरचं काय ते इन्कम आहे ना, जॉईंट व्हेंचर अकाउंट क्रेडिट. कळालं? नेक्स्ट, the person other than original creditor to whom the amount in the bill is made payable to known as the. आता बिल ऑफ एक्सचेंज वरचा क्वेश्चन आहे. काय विचारले? the person other than the original creditor to whom the amount in the bill is payable to is known as the. हा नाही, पेई असणार आहे ना. ओरिजिनल क्रेडिटरचा, ओरिजिनल बिलाचा क्रेडिटर कोण असतो? ड्रॉवर. त्याच्याशिवाय जर कोणाला पेएबल असेल त्याला आपण काय म्हणते? पेई म्हणते. कळालं?